नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी GK या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी प्लस GKचे असे 60 प्लस मिक्स प्रश्न बघणार आहोत। सगळे मिक्स प्रश्न असतील, यामध्ये 60 प्लस प्रश्नांची तयारी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याकडून करून घेणार आहे। तर कृपया व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे, व्हिडिओला स्किप नका करू मधात। आणि जे पण विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असाल, प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला, तुमचा अमूल्य वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे। या ठिकाणी काय सांगितलेले आहे तुम्हाला, दोन प्रकारचे एक वाक्य दिलेले आहे। तो म्हणे वेडा झाला, बी नंबरचा आहे राहू द्या तर मग। या ठिकाणी दोन वाक्य आहे, तो तुम्हाला सांगायचं आहे अधोरेखित उद्गारवाचक अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे। तर हे जे अधोरेखित उद्गारवाचक चिन्ह दिलेले आहे, तर ही व्यर्थ उद्गारवाचक आहे। उद्गारवाचक अव्ययातील कोणते व्यर्थ आहे, म्हणजे तो म्हणे वेडा झाला, राहू द्या तर मग। तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचं। त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 2 नंबरचा प्रश्न आहे। या ठिकाणी उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडवण्यासाठी कोणते प्रत्यय येतात। उदार, तर या य आणि ता म्हणजे उदारता आणि औदार्य असं दोन प्रकारचं या ठिकाणी भाववाचक नाम घडू शकतं विशेषणापासून। तर पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 3 नंबरचा, गणनावाचक संख्या विशेषणाचे किती उपप्रकार मानतात। तर गणनावाचक संख्या विशेषणाचे तुम्हाला माहिती आहे 3 प्रकारचे गणनावाचक संख्या विशेषण आहे। तर लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर बघा, अकर्मक धातू असलेला शब्दांचा पर्याय ओळखायचा आहे। तर अकर्मक धातू कोणता आहे यामध्ये बघा सळसळ, खळखळ, थरथर आणि कुडकुड हे आहे अकर्मक प्रकारचे धातू आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 नंबरचं बरोबर उत्तर होईल। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आपण 5 नंबरचा बघा, 4 जोड्या दिलेल्या या ठिकाणी। तर 3 विशिष्ट प्रकारे समान आहे आणि याच्यातील एक जोडी कशी आहे, अवेगळी आहे। हे जीकेचा प्रश्न आहे। तर बघा, ह्या ठिकाणी बघा, बेल्जियमचं चलन काय आहे, युरो, बरोबर आहे। बेल्जियमचं चलन युरो आहे। बांगलादेशचं चलन टका आहे, हे पण बरोबर जोडी आहे। ऑस्ट्रेलियाचं चलन जे आहे डॉलर आहे, पण ब्राझीलचं चलन रुबल नाही, म्हणजे अयोग्य जोडी कोणती आहे यामधली, ब्राझील ही अयोग्य जोडी आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 6 नंबरचा प्रश्नावर बघा, शिशिरागम हा काव्यसंग्रह कोणत्या प्रसिद्ध कवीचा आहे। तर हा जो काव्यसंग्रह आहे बासी मर्ढेकर यांचा आहे। पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर उत्तर आहे, बासी मर्ढेकर यांचा आहे शिशिरागम हा काव्यसंग्रह। त्यानंतर या ठिकाणी एक म्हण दिलेली आहे, अभ्यासाचे दप्तर जड। या ठिकाणी म्हणीचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे। तर कामापेक्षा दगदगच फार, काय, कामापेक्षा दगदगच फार म्हणजे पर्याय क्रमांक 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे। अभ्यासाचे दप्तर जड म्हणजेच कामापेक्षा दगदगच फार। त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 8 नंबरचा। या ठिकाणी तुम्हाला त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव विचारलेलं आहे। तर सर्वांना माहितीच असेल, त्यांचं टोपण नाव आहे बालकवी, म्हणून त्यांना संबोधले जातं बालकवी बापूजी त्र्यंबक बापूजी ठोंबरे असं त्यांचं पूर्ण नाव आहे। लक्षात ठेवायचं आहे, IMP प्रश्न आहे। त्यानंतर वाकुल्या दाखवणे, इथं वाक्यप्रचार सांगितलं आहे। वाकुल्या दाखवणे म्हणजे काय, तर वेडावून दाखवणे, काय, वेडावून दाखवणे म्हणजे वाकुल्या दाखवणे। लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर महाराष्ट्र वाल्मिकी कोणाला म्हणतात, म्हणजे महाराष्ट्र वाल्मिकी कोणाला म्हणतात, तर महाराष्ट्र वाल्मिकी म्हणतात ग.दी. माडगूळकर यांना। कोणाला म्हणतात, पर्याय क्रमांक 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे, ग.दी. माडगूळकर यांना महाराष्ट्र कवी म्हणतात व महाराष्ट्र वाल्मिकी म्हणतात। IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं, नोट डाऊन करून ठेवायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये। त्यानंतर वायस या शब्दाचा तुम्हाला समानार्थी शब्द सांगायचा आहे, वायस। तर वायस म्हणजे काय, वायस, काक, कावळा हे सगळे काय याचे समानार्थी शब्द आहे। वायस हे एक, नंतर एक काक पण आहे, म्हणजे हे सगळे कावळ्याचे समानार्थी शब्द आहे। त्यानंतर दाती तृण धरणे या वाक्याचा तुम्हाला याचा शब्द म्हणजे दाती तृण धरणे म्हणजे काय, याचं एक हे दिलेली म्हणच आहे एका प्रकारची। तर शरण येणे, काय या शब्दाचा अर्थ, शरण येणे, दाती तृण धरणे म्हणजे काय, शरण येणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा, या ठिकाणी संस्कृत समानार्थी शब्द दिलेला आहे तांबूल या शब्दाचा तुम्हाला समानार्थी शब्द सांगायचा आहे। तर तांबूल या शब्दाचा समानार्थी शब्द होणार आहे विडा, काय होणार आहे, विडा हे याचं बरोबर उत्तर होणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 14 नंबरचा। या ठिकाणी सांगितलेलं आहे, खाली दिलेल्या उदाहरणातून कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे असलेले योग्य पर्याय निवडायचा आहे। या ठिकाणी कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे सांगायची। तर या ठिकाणी ग्रंथकार,
कुंभकार, शेतकरी आणि कामकरी हे आहे कृदंत समासाची उदाहरणे. पर्याय क्रमांक 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 15 नंबरचा. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. या काव्यपंक्तीचा अलंकार ओळखायचा या ठिकाणी. तर हा होणार आहे अपनहुती अलंकार. पर्याय क्रमांक 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे, अपनहुती अलंकार आहे हा. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न बघा. मी रोज पहाटे उठतो तेव्हा 1 तास व्यायाम करतो. या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? केवळ वाक्य आहे का संयुक्त वाक्य आहे का मिश्र वाक्य आहे का यापैकी नाही? तर हे आहे मिश्र प्रकारचं वाक्य आहे. मी रोज पहाटे उठतो तेव्हा 1 तास व्यायाम करतो. बघा मिश्र प्रकारचं वाक्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 17 नंबरचा. या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला, नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली. नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. कोणता प्रयोग आहे? तर हा आहे कर्मभावसंकर प्रयोग. कोणता? कर्मभावसंकर प्रयोग. पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 18 नंबरचा आहे तुमच्यासमोर. रंगरंगोटी या ठिकाणी केल्यावर, रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते. या वाक्याचे नकारार्थी वाक्य ओळखायचे आहे तुम्हाला. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4 नंबर. रंगरंगोटी केल्याखेरीज घर सुंदर दिसत नाही. बघा या ठिकाणी तुम्हाला होकारार्थी वाक्य दिलेलं आहे, त्याचं नकारार्थी वाक्य काय झालेलं आहे? रंगरंगोटी केल्याखेरीज घर सुंदर दिसत नाही. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न बघा. पुढील वाक्य वाचायचं आहे आणि याच्यातील तुम्हाला काय ठरवायचं आहे, कोणते बरोबर आहे ते ठरवायचे आहे. तर तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी फक्त यामधलं सी चूक आहे आणि सगळे बरोबर आहे. म्हणजे हे जे वाक्य हे चुकीचं वाक्य दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. म्हणजे संयुक्त वाक्य 2 किंवा अधिक वाक्य एकत्र जोडले असते. म्हणजे संयुक्त वाक्यात 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाक्य जोडलेले राहते, हे पण बरोबर आहे. त्यानंतर बी सांगितलेलं आहे, मिश्र वाक्यात प्रधान वाक्यावर गौण वाक्य अवलंबून असते. काय? हे पण बरोबर आहे. म्हणजे काय? दोन्ही वाक्य बरोबर आहे. म्हणजे फक्त यातलं चुकीचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 नंबरचं चुकीचं आहे, सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 नंबरचा बघा. या ठिकाणी काल रात्री म्हणे, या ठिकाणी तुम्हाला म्हणे या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे. काल रात्री म्हणे गारा पडल्या. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला. तर ह्या ठिकाणी जो अधोरेखित शब्दाचा प्रकार आहे तो आहे क, म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय ह्या ठिकाणी आणि बाकी सर्व चूक या ठिकाणी. म्हणजे बघा या ठिकाणी क म्हणजे हे आहे केवळ प्रयोगी अव्यय. तो रात्री म्हणे, म्हणे हा शब्द केवळ प्रयोगी अव्ययाचा आहे. त्यानंतर शब्दयोगी अव्यय हा पण नाही. त्यानंतर उभयनवी अव्यय हा पण नाही. त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय हा पण नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 21 नंबरचा. या ठिकाणी सांगितलेलं आहे, माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले आहे. अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या स्वरूपाचे आहेत? या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे. तर हे आहे कोणत्या प्रकारचं वाक्य? हे आहे विधेय व विस्तार. कोणतं? विधेय विस्तार प्रकारचं वाक्य. पर्याय क्रमांक आपलं 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न बघा. विजेतेपद मिळावे यास्तव यांनी खूप प्रयत्न केले. यास्तव या शब्द या उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. यास्तव तर ते होणार आहे उद्देशबोधक. पर्याय क्रमांक आपलं 1 नंबरचं बरोबर आहे. उद्देशबोधक आहे ते यास्तव हा शब्द. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 23 नंबरचा. एकत्र या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर एकत्र हा जो शब्द आहे हा विशेषण साधित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक नंबर 4चं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक आहे समोरचा 50 नंबरचा. बघा या ठिकाणी 50 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? ह्या ठिकाणी मॅथचा प्रश्न आहे, आपण हा सॉल्व करणार नाही. तरी पण 50 नंबरचं तुम्हाला सांगतो. 2x 3x × 2x आणि एक क्वेश्चन मार्क दिलेले आहे. तर त्रिकोणाचा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे ओळखा सांगितलेला आहे. तर हा जो आहे विशाल कोणाचा प्रकार आहे, विशाल त्रिकोणाचा. त्यानंतर बघा जीकेचा प्रश्न आहे. या ठिकाणी 51 नंबरचा प्रश्न आहे. आता सगळे जीकेचे प्रश्न असतील या ठिकाणी. मराठीचे पण शेवटी लागतील काही. मिक्स क्वेश्चन पेपर आहे हा. बघा शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते? तर जे आपल्या शरीराचं तापमान राहतं ती जी ग्लँड्स राहते ती हायपोथॅलॅमस ग्लँड राहते. या ठिकाणी ही ग्लँड्स आपल्या शरीराचं तापमान नियंत्रण करते. हायपोथॅलॅमस ग्लँड म्हणजे ग्रंथी. तर मला सांगा हायपोथॅलॅमस जी ग्रंथी आहे ती शरीरामध्ये कुठे राहते? डोक्यात राहते का आपल्या छातीच्या बरगाड्यात राहते का कमरेमध्ये राहते? मला सांगायचे कुठे राहते हायपोथॅलॅमस ग्लँड. त्यानंतर बघा 52 नंबरचा. रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास काय म्हणतात?
म्हणजे थोडक्यात सांगतो मी तुम्हाला की रक्ताच्या गाठी होणे याला म्हणजे निर्माण होतात, तर एक प्रकारचा रोग राहतो, तर त्या रोगाला काय म्हणतात, तर त्या रोगाला थ्रोम्बोसिस म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा, रक्त गोठण्याला काय म्हणतात, थ्रोम्बोसिस म्हणतात. त्यानंतर बघा 53 नंबरचा प्रश्न, कोणत्या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त आहे, तर म्हणजे सर्वात जास्त लांब भेदू शकतो ते किरण, ते आहे गॅमा किरण. त्याची इंटेन्सिटी जास्त राहते, भेदक क्षमता जास्त असते गॅमा किरणाची. त्यानंतर बघा अतिमद्य सेवनामुळे या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्रा हा विकार होतो. तर बघा अतिमद्य सेवन म्हणजे जास्त दारू प्यायल्याने जे B1 व्हिटॅमिन राहतं, आपलं B1 व्हिटॅमिन याचा अभाव होतो शरीरामध्ये, आणि त्याचा अभाव होऊन माणसाला पेलाग्रा नावाचा हा डिसीज होतो. B1चं सायंटिफिक नाव आहे थायमिन, त्याचं लक्षात ठेवायचं. B1 व्हिटॅमिनचं नाव आहे थायमिन. B5चं पायरोडॅक्झिन आहे. B7चं बायोटिन आहे. आणि B2चं मला रासायनिक नाव तुम्ही याच्यात कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 55 नंबरचा, ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे, तर सर्वांना माहीत असेल ऑप्टिकल फायबर जे तंत्रज्ञान आहे ते संदेशवहन याच्याशी संबंधित आहे. ह्या तंत्रज्ञानाशी ऑप्टिकल फायबर संदेशवहनामध्ये वापरतात. त्यानंतर बघा खाली नमूद केलेल्या विमान कोणत्या कायदा किंवा तत्त्वावर काम करते. विमान जे राहतं आपलं, विमान उडताना ते कोणत्या तत्त्वावर काम करतं, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नंबरचं, जे बर्नौलीचं तत्त्व आहे याच्यावरती विमान उडतं. म्हणजे ह्या बर्नौलीनं जे तत्त्व दिलं होतं ह्या तत्त्वावर विमान काम करतं, कायदा आहे तो एक. तर लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा कोणती न्यायाधीशाची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली सिस्टम आहे. म्हणजे खाली तुम्हाला प्रणाली दिलेली आहे, न्यायाधीशाची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली दिलेली आहे. तर त्या प्रणालीचं नाव काय, कॉलेजियम आहे, संसदीय आहे, का कॉलेज प्रणाली आहे, का एकल स्रोत प्रणाली आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे कॉलेजियम प्रणाली आहे. पर्याय क्रमांक आपलं 1 नंबरचं बरोबर उत्तर आहे. कॉलेजियम प्रकारची प्रणाली आहे ती, जी की न्यायाधीशाची नियुक्ती आणि बदली करण्याची सिस्टम आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 58 नंबरचा आहे. या ठिकाणी 42वी जी घटनादुरुस्ती झाली ती 1978 साली ना, 1978 साली 42वी घटनादुरुस्ती झाली ती. तर भारतीय संज्ञा भारतीय परिशिष्टात 42व्या घटनादुरुस्तीने वाढवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये कोणता शब्द ॲड करण्यात आलेला होता, थोडक्यात याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द ॲड करण्यात आलेला होता 42व्या घटनादुरुस्तीनुसार. लक्षात ठेवायचे. या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, भारतीय लष्कराचे प्रमुख दिलेले आहे आणि त्यांच्यासमोर जोड्या लावायचे आहे. तर ह्या ठिकाणी बघा, या ठिकाणी कोणत्या जोड्या बरोबर आहे, जोड्या दिलेल्या आहे ऑलरेडी, तर बरोबर सांगायच्या याच्यातल्या. तर 1 नंबरची जोडी बरोबर आहे याच्यात, त्यानंतर 3 नंबरची जोडी बरोबर आहे, आणि त्याचबरोबर 5 नंबरची जोडी बरोबर आहे. म्हणजेच कोणकोणत्या, म्हणजे पर्याय क्रमांक आपलं जे 4 नंबरचं उत्तर बरोबर होईल. म्हणजे भारतीय लष्कर प्रमुख कोण आहे सध्या, उपेंद्र द्विवेदी, आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड, म्हणजेच उपराष्ट्रपती राज्यसभेचा सभापती असतो, लक्षात ठेवा. आणि हवाई दल प्रमुख कोण आहे, अमरप्रीत सिंग, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 60 नंबरचा. या ठिकाणी भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरले होते. तर हे जे अधिवेशन झालं तर हे पहिलं अधिवेशन होतं. तर ह्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते, तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी जे 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथं पहिलं अधिवेशन भरलं होतं घटना समितीचं, तर त्याचं जे अध्यक्षपद आहे तर ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी या ठिकाणी भूषवलं होतं. त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रध्वजाची उंचीचं प्रमाण सांगितलेलं आहे, उंची आणि लांबीचं. थोडक्यात आपला अशा प्रकारचा राष्ट्रध्वज राहतो, हे प्रमाण आणि हे प्रमाण सांगायचं आहे तुम्हाला. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 नंबरचं 2:3 हे राष्ट्रध्वजाची उंची आणि आहे. म्हणजे हाईट किती आहे राष्ट्रध्वजाची 2, आणि लांबी किती आहे 3, म्हणजे याचं काय होईल 2:3. बरोबर लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन व्हायचं, पहिले 2 येते नंतर 3 येते उजळणीमध्ये, असं लक्षात ठेवायला. त्यानंतर बघा सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केलं, तर सत्यमेव जयते हे जे घोषवाक्य हे मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केलेलं आहे. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी, मदन मोहन मालवीय. त्यानंतर आपले बघू प्रश्न क्रमांक 63 नंबरवर जाऊ आपण. या ठिकाणी 63 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक विचारलेला आहे. या ठिकाणी थोडं झूम करतो मी याला. भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक विचारलं आहे, तर कोण आहे, तर ते आहे भारतीय स्थानिक स्वराज्याचे जनक कोण आहे, रिपन हे आहे. लक्षात ठेवायचे, IMP प्रश्न आहे, खूप वेळा विचारलेला आहे महाराष्ट्र शासनाने या प्रश्नाला. त्यानंतर जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो,
तर जिल्हा परिषदेचा सचिव राहतो मुख्य कार्यकारी अधिकारी. कोण? CEO. CEO राहतो, लक्षात ठेवायचं आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि गट विकास अधिकाऱ्याला काय म्हणतात? BDO. लक्षात ठेवायचं, हे पण लक्षात ठेवायचं आहे. हा कोणला, याचं कोणाजवळ नियंत्रण राहतं? पंचायत समितीवर. आणि जिल्हा परिषदेवर कोणाचं राहतं? CEOचं. लक्षात ठेवायचे, दोन महत्त्वाचे. त्यानंतर 65 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी 1855 साली सिंधू व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतातील या आदिवासी जमातीने ब्रिटिश विरुद्ध लक्षणीय उठाव केला होता. तर कोणती जमात होती ती, जी की बिहारमध्ये त्यांनी 1855 साली सिंधू आणि कान्हू यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला होता? तर बिहारमध्ये संथाळ नावाची जमात आहे, म्हणजे आदिवासी जमात आहे. ह्या आदिवासींना काय केलं तर माहिती आहे का? ब्रिटिशाविरुद्ध उठाव केला होता 1855 साली. विचारू शकते की संथाळ आदिवासींनी, ह्या जमातीने कधी उठाव केला होता ब्रिटिशांविरुद्ध? तर 1855 ही तारीख लक्षात ठेवा. आणि त्यांचं नेतृत्व कोणी केलं तर सिंधू आणि कान्हू ह्या दोन क्रांतिकारकांनी याचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखलात? व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे. IMP प्रश्न आहे. कोकणचे गांधी कोणाला म्हणतात? तर कोकणचे गांधी यांना, जे आप्पासाहेब आपले पटवर्धन आहे, यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. कोणाला? आप्पासाहेब पटवर्धन यांना. त्यानंतर आपण जो प्रश्न क्रमांक, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 67 नंबरचा बघा. जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख पर्यायामधून निवडायचं आहे. या ठिकाणी तारीख दोन्ही एक सोबतच, त्या अधिकाऱ्याचं नाव पण आणि तारीख पण. तर ही तारीख होती 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. तर हा जो इथलचा जनरल डायर होता, याने अमानुष प्रकारे गोळीबार केलेला होता तिथं. त्याच दिवशी बैसाखी पौर्णिमा होती. आणि मला सांगायचं आहे, जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणत्या शहरामध्ये झालं होतं? मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर होम रूलिंगची स्थापना कुठे झाली होती? तर होम रूलिंगची स्थापना झाली होती अड्यार या ठिकाणी. कुठे झाली होती? अड्यार या ठिकाणी होम रूलिंगची स्थापना झाली होती. पर्याय क्रमांक आपलं जे 2 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 69 नंबरचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर सगळ्यांना माहीतच आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा राजकारणावर आधारित ग्रंथ लिहिलेला होता. पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी सगळंच लिहिलं आहे त्यांनी. नायिका भेद पण हा पण लिहिलेला आहे. त्यानंतर 7 शतक हा पण लिहिलेला आहे, 7 शतक. म्हणजे यापैकी सर्वच हे बरोबर उत्तर होईल याचं. पर्याय क्रमांक 4 नंबर. बुधभूषण लिहिलेलं आहे, 7 शतक लिहिलेलं आहे आणि नायिका भेदी हा पण लिहिलेला आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला इम्पॉर्टंट हे प्रश्न, हे सगळे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा नेक्स्ट 70 नंबरचा काय आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण नाशिकमध्ये नाही आहे? तुम्हाला माहिती आहे नाशिकमध्ये कोणकोणते ठिकाण आहे? नाशिकमध्ये मांगी तुंगी आहे, साल्हेर आहे, अंजनेरी पण आहे. म्हणजे हे पण ठिकाण नाशिकमध्ये आहे. साल्हेर, मुल्हेर हे पण आहे, अंजनेरी पण आहे. कळसुबाई हे शिकार कुठे आहे? अहमदनगरमध्ये आहे. अहमदनगर इकडे लिहितो मी. अहमदनगरमध्ये कळसुबाई शिकार. तर मला सांगा आता अहमदनगरचं नवीन नाव काय आहे? सांगायचं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. नवीन नाव चेंज झालेलं आहे. त्यानंतर 71 नंबरचा प्रश्न आहे. शिरड शहापूर हे मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे? जे शिरड शहापूर आहे येथील मंदिर जे आहे हे दिगंबर जैन धर्मासाठी प्रसिद्ध आहे. कोणासाठी? दिगंबर जैन धर्मासाठी प्रसिद्ध आहे शिरड शहापूर मंदिर. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा आपला 72 नंबरचा. या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला नदी संबंधित प्रश्न आहे. जी गोदावरी नदी, या ठिकाणी गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचे खोरे असून खालीलपैकी डोंगरामुळे, म्हणजे कोणत्या डोंगरामुळे तापी नदीचे खोऱ्यापासून अलग झालेले आहे? म्हणजे गोदावरी आणि तापी नदीचं जे खोरं आहे ते कोणत्या डोंगर रांगेमुळं म्हणजे वेगळं झालेलं आहे? तर जी सातमाळा अजिंठा डोंगर रांगे, या डोंगर रांगेमुळं तापी आणि गोदावरीचं जे खोरं आहे ते वेगळं झालेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक सांगायचं हे दिलेलं आहे तार्किक. 73 नंबरचा प्रश्न बघा. तार्किक व अर्थपूर्ण पद्धतीने मांडून योग्य क्रम ओळखायचा आहे. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला ग्रहाचा क्रम लावायचं सांगितलेलं आहे. तर बघा ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 नंबरचं बरोबर आहे. सगळ्यात पहिले बुध. लक्षात ठेवायचं आहे. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला एक डायग्रामॅटिक थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो मी. या ठिकाणी बघा सूर्य आहे. सूर्याजवळचा 1 नंबरचा ग्रह कोणता येईल? बुध येईल. बुध बरोबर. त्यानंतर कोणता येईल? त्यानंतर शुक्र येईल. कोणता? शुक्र. त्यानंतर कोणता येईल? पृथ्वी. त्यानंतर पृथ्वी येतो बरोबर. पृथ्वी म्हणजे शुक्राला काय म्हणतात? चमकता तारा म्हणतात.
स्टार ऑफ लाईट म्हणतात. त्यानंतर पृथ्वी झालं. त्यानंतर एफ नंबरचं बघा या ठिकाणी मंगळ. पृथ्वीच्या नंतर मंगळ. विचारू शकते तुम्हाला पृथ्वी कोणकोणत्या 2 ग्रहाच्या मधात आहे, तर शुक्र आणि मंगळ या 2 ग्रहाच्या मधात पृथ्वी आहे. त्यानंतर विचारलं तर पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे, शुक्र आहे. त्यानंतर मंगळ झाल्यानंतर सी नंबरचा गुरु. त्यानंतर मंगळ झाल्यानंतर गुरु आणि जो शेवटचा आहे आपला बी नंबरचा शनी. मग तुम्हाला या ठिकाणी क्रम सांगितलेला आहे. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु आणि शेवटचा शनी. म्हणजे पर्याय क्रमांक जे आपलं 2 नंबरचं हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं एक माळशेज घाटाचं उदाहरण या ठिकाणी. माळशेज घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे, तर माळशेज घाट एक नगर कल्याण महामार्गावर आहे. माळशेज घाट तुम्ही जेव्हा नगरला जाता, म्हणजे अहमदनगर नगरला किंवा कल्याणला जाताना, नगरहून कल्याणला जाताना माळशेज घाट लागतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे अहमदनगरला चालले तुम्ही तिथून, तर मुंबईच्या जवळ जे कल्याण राहतं तर तुम्हाला मदत या ठिकाणी माळशेज घाट लागेल. त्यानंतर पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, पलामू अभयारण्य नॅशनल पार्कचं या ठिकाणी प्रश्न आहे. तर पलामू जे अभयारण्य आहे ते कुठे आहे, झारखंड राज्यात आहे. तर मला सांगा आत्ताच 56वं जे राष्ट्रीय उद्यान निर्माण झालेलं आहे गुरु घासीदास, हे कोणत्या राज्यामध्ये आहे, गुरु घासीदास अभयारण्य पलामू हे झारखंडमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी जवळपास प्रश्न संपत आले. 80पर्यंत प्रश्न आहे आपले, तेपर्यंत संपून जाते. बघा या ठिकाणी 76 नंबरचा प्रश्न आहे, फास्ट घेतो. मुंबई गोवा हायवे खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे, मुंबई गोवा हायवे. तर हा NH66 प्रकारचा राष्ट्रीय महामार्ग आहे, NH66. त्यानंतर बघा या ठिकाणी गार्डियन झालेले इथं. धर्मगार्जियन हा जो युद्ध अभ्यास आहे कोणत्या 2 देशादरम्यान झालेला आहे, युद्ध सराव, तर तो झालेला आहे जपान आणि धर्मगार्जियन, लक्षात ठेवायचं. जपान आणि भारत या 2 देशाशी संबंधित धर्मगार्जियन युद्ध अभ्यास. त्यानंतर द ट्रूथ वी होल्ड हे आत्मचरित्र कोणाचं आहे, द ट्रूथ वी होल्ड. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रपती बनणार होते कमला हॅरिस, तर त्या ठिकाणी त्यांचा पराभूत झालेला आहे. तर त्यांचं आहे द ट्रूथ ऑफ वी होल्ड हे आत्मचरित्र कोणाचं आहे, कमला हॅरिस यांचं आहे. तर नेमकेच डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती बनलेले आहे, राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक जे द ट्रूथ हे आहे, द ट्रूथ वी होल्ड हे आत्मचरित्र कमला हॅरिसचं, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 79 नंबरचा, PC राधाकृष्णन यांच्याबाबत काय खरे नाही आहे, यांच्याबाबत काय खरे नाही विचारलेलं आहे. तर खरं आहे ते विचारू, हे चुकीचं उदाहरण यातलं, तर बरोबर उत्तर हे होणार आहे. पण काय खरं आहे त्यासोबत, महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्त होण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते, बरोबर आहे. त्यानंतर ते मूळचे तमिळनाडूचे होते, कोण, CP राधाकृष्णन, हे पण बरोबर आहे. जे की आता याचे राज्यपाल आहे महाराष्ट्राचे, म्हणून त्यांचं इम्पॉर्टंट प्रश्न होतो राज्यपालाशी. PC राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल. त्यानंतर त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केलेली आहे, हे पण बरोबर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा 80 नंबरचा प्रश्न आहे, सोनम वांगचुक हे केंद्रशासित प्रदेशाच्या हक्कासाठी लढत आहे. म्हणजे सोनम वांगचुक हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची हक्कासाठी लढत आहे, तर लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे ना, तर त्याच्या हक्कासाठी सोनम वांगचुक लढत आहे. तुम्ही 3 इडियट्समध्ये सोनम वांगचुक यांचं नाव ऐकलेलं असेल, एवढंच लक्षात ठेवायचं, ते लडाखशी संबंधित आहे. या ठिकाणी जवळपास आपण 70+ प्रश्न बघितले, मी 60+ सांगितले तर 70+ प्रश्न बघितले. तर बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये खरंच प्रतिक्रिया द्या मित्रांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. अभ्यास चालू ठेवा, भरती होणारच आहे. धन्यवाद.